तमाम बहुजन आंबेडकरी, ओबीसी, आदिवासी आणि संविधानप्रेमी बांधवांनो, जय भीम, जय संविधान. मी अमित कांबळे, रिपब्लिकन सेना, सोलापूर लोकसभा प्रमुख. आज मी कोणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही, तर देशातील करोडो वंचित, शोषित, पीडित आणि बहुजन समाजाच्या भवितव्याशी जोडलेल्या एका गंभीर विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. विषय आहे आरक्षणाचे उपवर्गीकरण. बंधूंनो, उपवर्गीकरण म्हणजे काय? एखाद्या आरक्षित प्रवर्गामध्येच पुन्हा छोट्या छोट्या गटामध्ये विभागणी करून आरक्षण वाटणे म्हणजे उपवर्गीकरण. मित्रांनो, आज सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, राजकीय व्यासपीठावर या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यात अनेकांच्या भावना व्यक्त होत आहेत. परंतु आज भावना नाही तर संविधान, वास्तव आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हा विषय समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आरक्षण म्हणजे दया नाही, आरक्षण म्हणजे कोणाचे उपकार नाहीत. आरक्षण म्हणजे संविधानाने दिलेला प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे. ज्या समाजाला हजारो वर्ष शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं, ज्यांच्या हातात पुस्तकाऐवजी गुलामी दिली गेली, ज्यांच्या मनगटावर, ज्यांच्या कष्टावर व्यवस्था उभी राहिली, पण सत्तेत त्यांना स्थान मिळालं नाही, त्या समाजाला समान संधी मिळावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आरक्षणाची तरतूद केली. परंतु आज प्रश्न उपस्थित केला जातोय, आरक्षणाचा लाभ काही विशिष्ट समाजापुरतच मर्यादित राहिला आहे का? सर्वात शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचला का? हा प्रश्न चुकीचा नाही. प्रश्न विचारणं लोकशाहीत आवश्यक आहे. पण या प्रश्नाच्या नावाखाली जर समाजामध्ये फूट पडली जात असेल तर आपण सावध होण्याची नितांत गरज आहे. कारण इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा बहुजन समाज संघटित झाला तेव्हा तेव्हा व्यवस्थेला भीती वाटली, आणि जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा विभाजनाचं राजकारण सुरू. आज बेरोजगारीवर चर्चा नाही, आज रिक्त सरकारी पदांवर चर्चा नाही, पण आरक्षणाच्या वाटण्या मात्र सुरू आहे. हा योगायोग नाही तर विचार करण्याचा विषय आहे. मित्रांनो, उपवर्गीकरणाचा मुद्दा संवेदनशील आहे. त्याकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहून चालणार नाही. जर एखादा समाज अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर असेल, त्याच्यापर्यंत संधी पोचली नसेल, तर त्याच्यावर गूढ अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रभावी योजना यायला हव्या. शिक्षण, उद्योग, कौशल्य, आर्थिक मदत, स्वतंत्र संधी निर्माण व्हायला हव्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मर्यादित जागांमध्ये बहुजन समाजाला एकमेकाविरुद्ध उभं करणं हा सामाजिक न्यायाचा मार्ग असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघर्ष शिकवला, पण तो संघर्ष स्वतःमध्ये नाही तर अन्यायाविरुद्ध आहे. आज खरी गरज आहे ती बहुजन ऐक्य मजबूत करण्याची. कारण समाज तुटला तर संविधान कमकुवत होईल, आणि संविधान कमकुवत झाला तर सर्वात मोठं नुकसान सामान्य माणसाचं होईल. मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेना आणि सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामाजिक न्यायाच्या बाजूने ठामपणे आहोत. ज्या घटकांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पण तो न्याय संविधानाच्या चौकटीत आणि बहुजन ऐक्य आबाधित ठेवूनच मिळाला पाहिजे. आज प्रत्येक युवकाने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपला लढा दुसऱ्या बहुजन समाजाविरुद्ध नाही, तर आपला हा लढा बेरोजगाराविरुद्ध आहे, शैक्षणिक विषमतेविरुद्ध आहे, खाजगीकरणाविरुद्ध आहे आणि संविधान कमजोर करण्याच्या मानसिकतेविरुद्ध आहे. म्हणून मी सर्व युवकांना विनंती करतो, सोशल मीडियावरील अफवांना विश्वास ठेवू नका, कोणाच्याही द्वेषपूर्ण प्रचाराला बळी पडू नका. अभ्यास करा, संविधान समजून घ्या, बाबासाहेबांचे विचार वाचा, कारण जागृत समाजाला कोणीही हरवू शकत नाही. आणि शेवटी एवढंच सांगतो, आरक्षण हा आमचा हक्क आहे, संविधान ही आमची ताकद आहे आणि बहुजन ऐक्य ही आमची सर्वात मोठी शक्ती आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय रिपब्लिकन सेना.